नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये। जर तुम्ही गणपतीपुळेमध्ये पर्यटनासाठी येत असाल आणि तुम्हाला गणपतीपुळे येथून गुहागर या ठिकाणी पर्यटनासाठी जायचं असेल तर बेस्ट ऑप्शन म्हणजे जयगड फेरी बोट। जसं की तुम्हाला कमी वेळामध्ये गुहागरला जाता येईल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आवडला तर नक्की लाईक करा। गणपतीपुळे येथून मालगुण, वरवडे, रेळ, उंडी मार्गे जयगडला जाता येतं आणि त्यासाठी 19 किलोमीटर एवढा प्रवास करावा लागेल। जयगडला तुम्ही जयविनायक मंदिर, जयगड किल्ला, श्री कराटेश्वर मंदिर, जयगडमधील लाईट हाऊस, कोळिसरेमधील श्री लक्ष्मी केशव मंदिर ही धार्मिक व पर्यटन स्थळ बघून तुम्हाला जयगडमधून फेरी बोटने गुहागरला जाता येतं। सुरुवातीला आपल्याला जयगड बंदरावर म्हणजे जयगड जेटीवर यावं लागेल आणि त्याच्या बाजूलाच जयगड तवसाळ ही फेरी बोट सुविधा आहे। आणि इकडे डाव्या बाजूला जयगड बस डेपो आहे आणि तिथूनच पुढे गेल्यानंतर इथे जयगड ते तवसाळ अशी फेरी बोट सुविधा आहे। दोन 2010 साली जयगड ते तवसाळ अशी फेरी बोट सुविधा सुरू झाली। जयगडमधून तवसाळ येथे जाण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत दर 1-1 तासाने फेरीबोट सुविधा चालू असते। या फेरीबोटच्या महत्त्वाच्या सूचना आहेत त्या समजून घेऊया। या फेरीबोटमधून धूम्रपान व मद्यपान करून प्रवास करता येणार नाही। त्यानंतर प्रवास करताना पालकांनी आपल्या लहान मुलांवर लक्ष ठेवावे। तिसरी सूचना म्हणजे प्रवास करताना पाळीव प्राणी असल्यास दुसऱ्या प्रवाशांना त्रास होणार नाही याची जबाबदारी घेणे। चौथी सूचना म्हणजे वादळ असल्यास व प्रवास करण्यास धोक्याचे असल्यास फेरीबोट बंद ठेवण्यात येईल। पाचवी सूचना शववाहिनीस भाडे आकारण्यात येणार नाही। त्यानंतर प्रवाशांनी आपले वाहन आपल्या जबाबदारीने हाताळणे आणि स्वतःच्या व इतर वाहनांचे नुकसान झाल्यास कंपनी जबाबदार राहणार नाही। सातवी सूचना म्हणजे विद्यार्थ्यांना व रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मासिक पास देण्याची सोय करण्यात आलेली आहे। आठवी सूचना म्हणजे पर्यटकांना जलप्रवास व पार्टीसाठी रात्री 10 नंतर फेरी बोट योग्य भाड्याने देण्यात येईल। त्यानंतर प्रवाशांनी बोट सुटण्याच्या 5 मिनिटं आधी उपस्थित राहावे। तसेच फेरी बोट थांबवण्यासाठी फोन करून विनंती करू नये। त्यानंतर शेवटची आणि महत्त्वाची सूचना म्हणजे वादळ, वारा, आजारपण, यात्रा, मेळावे आणि अचानक वाढलेले ट्रॅफिक व मंत्री महोदय व महाराष्ट्र शासनाचे दौरे, मोठी ओहोटी यामुळे वेळापत्रकामध्ये सुमारे 30 मिनिटांचा बदल होऊ शकतो। मित्रांनो, आता आपण प्रति प्रवासी तिकीट दर किती आहे आणि वाहनाचा तिकीट दर किती आहे हे जाणून घेऊया। 3 ते 12 वर्षापर्यंत प्रवासी वर्गाला 15 रुपये तिकीट दर आहे। त्यानंतर 12 वर्षावरील प्रवासी वर्गाला 30 रुपये एवढा तिकीट दर आहे। पर्यटकांना फक्त 1 तासासाठी प्रवास करायचा असेल तर 50 रुपये तिकीट दर आहे। विद्यार्थ्यांसाठी मासिक पास 500 ते 600 रुपये एवढा आहे। प्रवासी मासिक पास हा 1300 रुपये आहे। ॲम्ब्युलन्ससाठी 200 रुपये एवढं तिकीट दर आहे। सायकलसाठी 20 रुपये तर मोटारसायकलसाठी चालकासह 80 रुपये तिकीट दर घेतलं जातं। रिकामा ट्रॅक्टर 300 रुपये, रिकामी रिक्षा चालकासह 105 रुपये, रिकामी 5 सीटर कार चालकासह 200 रुपये, त्यानंतर 8 सीटर कार किंवा मध्यम मालवाहतूक 225 रुपये, रिकामी पॅसेंजर बस किंवा ट्रँकर चालकासह 450 रुपये, रिकामी 10 चाकी मालवाहतूक ट्रक चालक व सहाय्यक किंवा JCB 600 रुपये, त्यानंतर मासे, पक्षी, कोंबडी, फळे, आंबापेटी इत्यादीसाठी प्रति टोपली मागे 25 रुपये तिकीट दर आहे। त्यानंतर गाय, बैल, म्हैस प्रति नग 70 रुपये एवढं तिकीट दर आहे। तर अशा प्रकारे या फेरीबोटचा तिकीट दर आहे। आणि त्यानंतर इकडे बघताय की थोड्या वेळापूर्वी तवसाळ येथून फेरीबोट आलेली जयगड येथे आणि आता जयगडवरून परतीच्या प्रवासाला सुरुवात केले तवसाळ येथे जाण्यासाठी। जयगडमधून तवसाळ येथे फेरीबोटने जाण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं एवढा वेळ लागतो आणि त्यानंतर तवसाळ ते गुहागर हे अंतर बाय रोड 34 किलोमीटर एवढं आहे आणि त्यासाठी अंदाजे 1 तासाचा प्रवास करावा लागेल। या इकडे तिकीट काउंटर आहे। त्यानंतर इथे फेरीबोट मॅप आहे। अगदी रत्नागिरीपासून मुंबईपर्यंतचा मॅप आहे।
त्यानंतर इकडे फेरीबोट सेवांचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि दरपत्रक आहे आणि इकडे जयगड बंदर बघू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ इथेच थांबवतोय। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या।